गुडघेदुखीसाठी रोज पेनकिलर घ्यावी लागते का? थांबा. पेनकिलर घेतल्याशिवाय किंवा कुठलंही औषध घेतल्याशिवाय सुद्धा गुडघेदुखी पूर्ण बरी होऊ शकते. कसं? न्यूरोथेरपीच्या मान्यतेनुसार आपल्या नाभीच्या अवतीभोवती पचनाशी रिलेटेड ऑर्गन्स आहेत. या ऑर्गन्सची कार्यक्षमता वाढली की शरीर स्वतःला दुरुस्त करायला सुरू करतं. हे जे पचनाचे ऑर्गन्स आहेत याचे पूर्ण शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी पॉइंट्स आहेत. या सगळ्या पचनाच्या ऑर्गन्सच्या पॉइंट्सना एका विशिष्ट क्रमाने जर का समजा आपण दाब दिला तर या ऑर्गन्सचं फंक्शनिंग सुधारतं आणि ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये बिघाड झालेला आहे त्या त्या ठिकाणी शरीर स्वतःला दुरुस्त करायला लागतं. न्यूरोथेरपी अशाच पद्धतीने केली जाते. ह्याच्यामध्ये कुठलंही औषध नाही आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही. येत्या 24 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आम्ही गुडघेदुखी या विषयावरती एक वेबिनार करतोय. तुम्हाला जर का समजा गुडघेदुखी नैसर्गिकरित्या बरी करायची असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे त्याच्यावरती आपण स्वतःला रजिस्टर करा आणि 24 तारखेला सकाळी 11 वाजता झूम वरती मला भेटा.